नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव गाव आणि ऍड्रेस सांगता येईल का? सुनील बाळकृष्ण सोनवणे, राहणार खामगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं, आजची तारीख आहे 26 सप्टेंबर 2025. बरं, आपण तारीख वारंवार याच्यासाठी घेतो, कदाचित तुम्ही म्हणाल तारीख का घेतात. बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे पाठीमागचा व्हिडिओ मागच्या वर्षातला असेल, कधीचा असेल आणि ते आता अपलोड करताय म्हणून आपण तारीख प्रत्येक वेळेस घेत असतो प्रत्येक दिवशी. तर आपण किती दिवस झाले मला आयडिया नाही, तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया असेल. तर आपण याला औषध दिलं होतं तुम्हाला, अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉप. तर त्याला सोडून किती दिवस झाले आणि त्याचे फायदे तोटे काय तुम्हाला जाणवले? 13 तारखेला सोडले होते. 13 सप्टेंबरला. हा, आज 13 दिवस झाले त्याला सोडून. त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही सोडलं त्यावेळेस प्लॉटची सडचे खूप कंद सड वगैरे खूप वाढलेली होती. आज ती जागेवर थांबलेली दिसते. त्या ठिकाणी नवीन कोंब उगवताना दिसत आहे आणि परत निमाटोइडचा जास्त असर होता. नवीन मुळी कत्ताही दिसत नव्हती, मुळ्या कमी होत्या पूर्ण. आता जेव्हा आज मी बघितलं तर नवीन मुळ्या सक्रिय झाल्या, नवीन कोंब निघताय. जिथे सडलेली सड जागेवर थांबलेली, सडच्या ठिकाणी नवीन कोंब निघताय. जिथं सडलं होतं तिथं पण नवीन कोंब निघताय. बरं, आणि दुसरा विषय ग्रोथ मध्ये काही परिणाम? हो, ग्रोथ मध्ये हा प्लॉट जो जागेवर थांबलेला होता, हे नवीन असं स्टंप वरती निघतच नव्हता. तो आता बघतोय सगळीकडे नवीन असं दिसायला सुरुवात झाली त्याची. मला तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलले होते म्हणण्यापेक्षा शेतकरी मित्र, हे बघा, हा स्टंप मक्याच्या दांड्यासारखा जाड झालाय, ज्याला आपण मक्याचा स्टंप म्हणतो तसा, आणि यातून वर येत नाही. हे बघा, आता कुठंतरी ऍक्टिव्ह झालाय. जो तुमच्या प्लॉट मध्ये जो परिणाम चालू झाले ज्यावेळेस सोडलं नाही त्याच्या अगोदर तर खूप पूर्ण असे होते. आता आम्हाला वाटतंय की झालंय सगळी, कारण की हे पूर्ण स्टंप दिसतंय वरती निघायला लागले. शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता, हे बघा, हे स्टंप येणंच बंद झालं होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणत असाल की प्लॉटची ग्रोथ थांबलेली आहे. ग्रोथ थांबलेली होती हे सत्य आहे, पण आता हा स्टंप म्हणजे सॉरी ही पन्हाळी निघायला सुरुवात झाली. बरोबर ना? बरोबर. ही निघत नव्हती. निघत नव्हती शेतकरी मित्र, हे तितकंच सत्य आहे. पण यांनी औषध सोडलंय 13 तारखेला आणि आम्ही एक भाऊच्या सांगण्यावरून आम्ही एक खोड उपटून बघितलं आणि हे बघा, हे 13 दिवसात झालेला हा परिणाम आहे. तुम्ही याला थोडंसं पुढे येऊन हे दाखवू शकता शेतकऱ्यांना की हा परिणाम दिसत असेल मोबाईल मध्ये तर ठीक. हा परिणाम जो झाला हा तुमचा 13 दिवसातला परिणाम. हा, तुम्हालाही शाश्वती नव्हती. नाही, आम्हाला फक्त वरती एवढे की 10 ते 8 टन दिसत आहे. आम्हाला वाटलं तेवढंच असं खाली, पण खाली बघतोय ते खूप जास्त. हो, खूप जास्त, म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त. वरती प्लॉट बघून आम्हाला वाटत नव्हतं एवढी अपेक्षा खाली बनलेला असेल, एवढा खाली बनलेला असेल. शेतकरी मित्र बघू शकता तुम्ही, हा अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉपचा फरक आहे. मी वारंवार सांगत आलो शेतकऱ्यांना की एक वेळेस सोडून बघा, एक वेळेस खात्री करा. आता हे सोनवणे साहेबांच्या प्लॉटवरती तुम्ही येऊ शकता. इथं तुम्ही हा पूर्ण प्लॉट दाखवा. प्लॉट कुठल्याही प्रकारचा असा वाटतो तेवढा डेव्हलप नाही, पण प्लॉटचा माल खाली उकरून बघितल्याच्या नंतर लक्षात येतं की माल किती झाला. बरोबर. आणि आता आपली 2 मिनिटापूर्वी चर्चा झाली की आल्याचे रेट काय असतील, आल्याचे दर काय असतील. मी तुम्हाला सांगितलं की मी दर नाही ठरवू शकत काय असेल, पण मी तुम्हाला सांगू शकतो की आल्याचे दर 5,000 रुपयापर्यंत असू शकतात. का तर त्याच्याही पाठीमागचं मी कारण सांगितलं. कर्नाटकचं आलं तुमचं महिना 1.5 महिना, मोस्टली 2 महिन्यामध्ये संपत आहे, कारण पूर्ण प्लॉट बसलेले आहेत. माझा व्हिडिओ आहे कर्नाटकचे 3 व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्या 3 व्हिडिओमध्ये की पूर्ण प्लॉट कोलॅप्स झाले, त्याला आपण म्हणू. सडणं पूर्ण सडून गेलेले प्लॉट आहेत. एवढी तिथं बेकार परिस्थिती झाली. तुमचं सातारा जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे. तुमच्या छत्रपती संभाजीनगर असेल, MP असेल. मी काल वर्ध्यात होतो, कालचे पण माझे व्हिडिओ आहेत वर्ध्याचे, ते पण बघू शकता. तिथंही सडचं प्रमाण अतिप्रमाणात झालं आणि प्रत्येक शेतकरी घाबरू लागला आणि काढू लागला. हो, थांबत नाहीये, त्याच्यामुळं काढू लागला आणि म्हणून म्हणतोय की दर वाढण्याचे चान्स आहे. बरोबर. आणि मी प्रत्येक वेळेस सांगत आलो शेतकरी मित्र की मी, आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगतो की तुम्ही आल्याचं पीक ह्या वर्षी मी एवढं जोर का देऊन म्हणतोय की आल्याचं पीक वाढवा, कारण मला माहिती आहे की निसर्ग एवढा खोपलेला आहे आज आपल्यावर की कुठेही पीक नाही टिकून राहिलं. प्रत्येक आल्याचं पीक काही ठिकाणी, आता मी कन्नड तालुक्यात गेलो, पूर्णा नदीला मोठा पूर आला कन्नड मधून, तिथली परिस्थिती बघितली तर तिथलं आलं पुरं वाहून गेलं. एवढी बेकार परिस्थिती झाली. म्हणून सांगतो शेतकरी मित्र, वारंवार सांगत असतो की आल्याच्या पिकाला थांबवावं आणि काहीही करा पण त्याला थांबवा. काहीही करा म्हणजे हा मरणाचा खर्च नका करू. आता तुम्ही बोलले आम्ही काहीच नाही केलं, नाही खर्च दुसरा खर्च, केमिकल आम्ही काहीच वापरला नाही, पण बरेचसे शेतकरी हेच करू लागले. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की माझा एक शेतकरी आहे की त्याचं 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला खर्च किती सांगितला, जवळपास तुमचा त्याचा खर्च 2 लाखापर्यंत. नाही, माझ्या शेतकऱ्याचा 22,000 रुपये मी तुम्हाला खर्च सांगितला. माझा जो आळंदचा एक शेतकरी 2 महिन्यात 2 एकरचा खर्च 22,000 रुपये सांगितला
आणि शेतकरी मित्र येऊन बघा, 22,000तच प्लॉट किती डेव्हलप, मी तुम्हाला हेही सांगितलं, वर्णन केलं प्लॉटचं की प्लॉट किती डेव्हलप झालेला आहे, आणि त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे. मग जर कदाचित एवढ्या कमी खर्चामध्ये तुमचे प्लॉट निघत असतील तर तुम्ही जो नकोय तो खर्च का करताय, करून फायदा नाही. आणि फायदा नाही का करताय? कारण शेतकऱ्यांना कितीही तुम्ही चिडून सांगा, बोलून सांगा, बेंबीच्या देठाला कळ लागेल तोवर सांगा, शेतकरी का ऐकत नसेल हेही लक्षात येईना. तुम्ही आणि मी हेही नाही म्हणत की माझे प्रोडक्ट घ्या, पण आज तुम्हाला रिझल्ट आहे, हो, तर तुम्हाला कोणीतरी तुमच्यापर्यंत पोहोचलं, तुमचे अनुभव घ्या. मी म्हणत नाही की मी सांगतोय म्हणून तुम्ही घ्या, पण शेतकरी मित्र मी वारंवार हीच गोष्ट सांगत आलो. आता सोनवणे साहेबांच्या प्लॉटवर आहे, तुम्ही सोनवणे साहेबांच्या प्लॉटवर येऊन विचारा, इव्हन जिथं तुम्हाला जवळ पडतं. आता महाराष्ट्रातच नाही तर आपलं प्रोडक्ट एमपीला पण आहे गेलेलं, आपलं प्रोडक्ट कर्नाटकमध्ये पण गेलेलं आहे. आता तुम्ही व्हिडिओ पण बघता त्या लोकांचे, इव्हन साताऱ्यात पण गेलेले. तुम्ही जिथं तुम्हाला कोणी जवळ शेतकरी पडेल त्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर जा, त्याला विचारा आणि नंतरच तुम्ही प्रोडक्ट घ्या. मी म्हणत नाहीये, पण प्लॉट वाचवा हे मी नेहमी म्हणतोय. अद्रक वाचवा का म्हणतोय की एकतर तुमचे मक्काचे पिकं, आता ही बघा मक्काची परिस्थिती बघा काय झाली, कापसाची कंडिशन ती झाली. मी काल वर्ध्याला होतो, सोयाबीन पूर्ण गेलेलं आहे पावसामुळं पूर्ण चाललंय. मग सगळे पिकं जर पावसामुळे जात असतील, पावसानं आपल्याला एवढा म्हणजे यावर्षी जो त्रास होतोय पूर्ण महाराष्ट्रभर तो कधीच नाही झाला. मग अहो एकच पीक राहिलं आपल्याकडं आल्याचं, की त्या पिकातून आपल्याला 2 पैसे मिळतील. म्हणून मी वारंवार ही गोष्ट सांगत आलोय की तुम्ही आल्याच्या पिकाला वाचवा. माझं प्रोडक्ट घ्या हे मी म्हणत नाही, किंवा आमच्या कंपनीचं प्रोडक्ट घ्या हेही म्हणत नाही, पण काहीही करा, आल्याचं पीक जरूर वाचवा. का तर त्यातूनच पैसे बनतील. हो, आज तुम्हाला दुसरा पर्याय राहिला नाही, कारण तुमचे कापस संपले, मक्का संपले, मिरची आपल्या भागात आहे, पण सर्व दूर मिरची थोडी नाही, बरोबर. आणि मग तुम्हाला पैसा कशातून मिळणार आहे? आणि शेतकरी मित्र नुसता खर्चच नका करू, त्या खर्चाचं काहीतरी चीज करा, बरोबर. मी तुम्हाला बरेचसे उदाहरणं मी तुम्हाला सांगितले की पैसा देताय तुम्ही, पैसा लावताय शेतीला, पण त्या लावलेल्या पैशाचा काही फायदा होतो का ते पण बघा. आणि आल्याचं पीक वाचवा, मी हेच म्हणेन. धन्यवाद.